रामकृष्ण हरी. आमचे जनार्दन महाराज आमचे मोठे बंधू. मला फार बरं वाटतं. हे जेव्हा घरी येतात ना तेव्हा एक मोठा भाव आल्याचं मला समाधान आहे आणि सतत मला मार्गदर्शन करतात. सतत अभंगाच्या माध्यमातून काहीतरी ज्ञान प्राप्त होतं. सतत कुठल्याही अभंगाचा कुठला तरी छोटासा का होईना विषय उलगडतात. खूप बरं वाटतं मला. आता त्यांनी नुकताच एक अभंग सांगितला होता की जेथे करावे कीर्तन तेथे खाऊ नये अन्न. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. बुक्का लावू नये भाला, माळ घालू नये गला. थट्टात विष्णू तृणभाषी, तृण मागू नये जाणा. तुका म्हणे देते नरका जाते, देती ते घेती नरका जाते, असा अभंग आहे. मग मी यूट्यूबवर मी गुगलवर पाहिला तर खरंच तिथं त्यांनी असं स्पष्ट केलं की जे पण असं कीर्तनकार मला थोडंसं अवघड वाटतं कारण तिथं प्रसाद घेऊन जातो ना. तर खूप छान माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आम्हाला काय द्यायचं आहे का? काय ठेवलं का आमच्यासाठी? ते घरी घेऊन येणार आता कारण मी मिसेसला विचारते बोले की आपणच घरी जाणं योग्य आहे. म्हणजे मी माझ्या मिसेसला विचारलं तर ते बोले अहो आता ठीक हरकत नाही तर आपणच त्यांच्या घरी जाऊया कारण घरी म्हणजे असं म्हणजे आतमध्ये विचारलं मिसेसला म्हणून मी विचारलं तुम्हाला तुम्ही किती वाजेपर्यंत घरी आहे. हां मग चांगली गोष्ट आहे माऊली. मी आता म्हणून आतमध्ये एक मिनिटासाठी गेलो ना. रामकृष्ण हरी. काय सुंदर हो. हे देव माणसं मला भेटले ना मला फार बरं वाटतं माऊली. रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा.